आणि येऊया आपण पहिल्या प्रश्नाकडे. पहिला प्रश्न तुमच्या समोर हा. दुसरी एक महत्वाची गोष्ट, हे जे सगळं मी घेतोय या सगळ्यांची पीडीएफ मी तुम्हाला अवेलेबल करून देतोय. आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये असणाऱ्या टेलिग्राम चॅनलवर भेट द्या. जिओग्राफी बाय शिंगारे सर या टेलिग्राम चॅनलला भेट द्या आणि या टेलिग्राम चॅनलवर काही नोट्स अवेलेबल करून दिलेले आहेत, जसे टोपण नावे, लेखक, काही महत्वाची पुस्तके, लेखक, प्राचीन भारताचा इतिहास, हे सगळं तुम्ही तिथून डाउनलोड करून घेऊ शकता. आता हे आजचे प्रश्न नाहीत, परत एकदा सांगतो, हे आजचे प्रश्न नाहीत, हे 10 आणि 11 तारखेचे प्रश्न आहेत. बघा इथं तुम्हाला विचारले ब्राह्मणेतर चळवळीची सुरुवात महाराष्ट्रात किंवा कोणत्या वर्षी ब्राह्मणेतर चळवळीची सुरुवात झाली. मित्रांनो, ब्राह्मणेतर चळवळ म्हणजे काय? ब्राह्मणेतर चळवळ म्हणजे ब्राह्मणाच्या विरोधात निर्माण झालेली चळवळ. ब्राह्मणाचं जे वर्चस्व होतं किंवा ब्राह्मणांची जे काही रूढी परंपरा राबवल्या होत्या त्याच्या विरोधात जी सुरुवात झालेली चळवळ होती त्याचं नाव होतं ब्राह्मणेतर चळवळ. मित्रांनो, ब्राह्मणेतर चळवळीचा कालावधी जर तुम्हाला महाराष्ट्रात कन्सिडर केलेला पाहायला मिळतो तर ब्राह्मणेतर चळवळीचा कालावधी हा आपल्याला पाहायला मिळतो 1873 ते 1938 पर्यंत हा कालावधी आहे. मित्रांनो, ब्राह्मणेतर चळवळीचे 2 टप्पे आपल्याला पाहायला मिळतात. किती टप्पे पाहायला मिळतात? 2 टप्पे. व्यवस्थित लक्ष द्या, 100% तुम्हाला परीक्षेला याचा फायदा होईल. कमेंटमध्ये आजचा पॅटर्न विनायक सर मी घेतच नाही, मी काल आणि परवाचा पॅटर्न घेतो, त्यामुळे ती बाकीचं डिस्कशन करू नका, आजचा पॅटर्न उद्या घेईल मी. ठीक आहे, चला. 2 टप्पे. एक पहिला टप्पा होता त्याला म्हणायचं सत्यशोधक चळवळ. ही ब्राह्मणेतर चळवळीतली पहिली चळवळ होती, जिचं नाव सत्यशोधक चळवळ असं ठेवण्यात आलं. आणि ही चळवळ कोणी सुरू केली होती? महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केली होती. महात्मा ज्योतिबा फुले यांनी ही चळवळ सुरू केली होती. मग ब्राह्मणेतर चळवळीची सुरुवात जर कोणी केली असेल तर ती महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. ब्राह्मणेतर चळवळीची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी नावाचं पुस्तक लिहिलं आणि या गुलामगिरी पुस्तकामधून यांनी सत्यशोधक चळवळ जी आहे ही पुढे आणली. ब्राह्मणांबद्दलची जी नाराजी आहे ही जाहीर केली आणि ब्राह्मणेतर चळवळीची सुरुवात केली. त्याच्यानंतर दुसरी चळवळ सुरू झाली, ब्राह्मणेतर चळवळ. या दुसऱ्या ब्राह्मणेतर चळवळीला वेदोक्त चळवळ असं म्हटलं गेलं. वेदोक्त चळवळ असं म्हटलं गेलं. ठीक आहे, ही कोणी सुरू केली वेदोक्त चळवळ? ही सुरू केली मित्रांनो शाहू महाराजांनी. कोणी? शाहू महाराज. आता ब्राह्मणेतर चळवळीवर कोणते कोणते प्रश्न आपल्याला अपेक्षित आहेत की बाबा हे प्रश्न विचारले जाऊ शकतात? सर्वात पहिला प्रश्न विचारला जाऊ शकतो, ब्राह्मणेतर चळवळीचे नेते कोणते कोणते होते? ब्राह्मणेतर चळवळीचे नेते आपण जर म्हटलं तर महादेव गोविंद रानडे हे ब्राह्मणेतर चळवळीचे नेते होते. त्याच्यानंतर केशव जेधे हे ब्राह्मणेतर चळवळीचे नेते होते. त्याच्यानंतर भास्कर जाधव ब्राह्मणेतर चळवळीचे नेते होते. भास्कर जाधव. त्याच्यानंतर दिनकरराव जवळकर हे ब्राह्मणेतर चळवळीतील नेते होते. क्लिअर? येते लक्ष? आणखी संदीप सर, ज्ञानेश्वर सर, सध्या इथं प्लीज बाकीच्या शिफ्टची चर्चा करू नका. आपण इथं सध्या या प्रश्नांचं एक्सप्लेनेशन पाहतोय. कमेंटमध्ये डिस्टर्ब नका करू, काय हरकत नाही ना. आपण सेपरेट उद्या ह्या पॅटर्नवर आणखी उद्या लेक्चर घेतो मी, काळजी नका करू आजच्या पेपरवर. ठीक आहे, चला. त्याच्यानंतर जर तुम्हाला विचारलं ब्राह्मणेतर चळवळी संबंधात कार्य जे आहे हे कोणतं कोणतं झालं होतं? मित्रांनो, एक छत्रपती मेळा ही संघटना स्थापन करण्यात आली होती. छत्रपती मेळा ही संघटना स्थापन करण्यात आली होती. ही संघटना केशव जेधे यांनी स्थापन केली. बघा, केशव जेधे जे ब्राह्मणेतर चळवळीचे महत्वाचे नेते होते. याचा उद्देश काय होता? याचा उद्देश होता जे टिळक आहे, टिळकांचे जे अनुयायी आहेत, या टिळकांच्या अनुयायांना आव्हान देणे. अनुयायांना आव्हान देणे. आणखी एक पुस्तक, आव्हान. आव्हान देणे. आणखी एक पुस्तक याच्यासाठी प्रसिद्ध होतं या ब्राह्मणेतर चळवळीचं, देशाचे दुश्मन नावाचं पुस्तक. तुम्हाला विचारलं जाईल देशाचं दुश्मन नावाचं पुस्तक जे आहे हे कुणी लिहिलं होतं? तर दिनकरराव जवळकर यांनी लिहिलं होतं. आणि हे पुस्तक जे आहे हे पुस्तक कोणाच्या विरोधात लिहिलं होतं? तर दिनकरराव जवळकर यांनी हे जे पुस्तक आहे हे पुस्तक 2 नेते लोकमान्य टिळक
आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्या विरोधात लिहिलं होतं. विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्या विरोधात. क्लिअर? येते लक्षात? मग इथं लक्षात घ्यायचं, ब्राह्मणेतर चळवळीची सुरुवात तुम्हाला विचारली 1873 ला झाली. सत्यशोधक चळवळ म्हणून ही ओळखली जाऊ लागली. आणि सत्यशोधक चळवळीचे प्रणेते कोण होते? सत्यशोधक चळवळीचे प्रणेते होते महात्मा ज्योतिबा फुले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर आहे. चला, क्लिअर? बाकी कमेंटमध्ये इतर चर्चा करू नका प्लीज, कृपया. संबंधित लेक्चर बद्दल आपण चर्चा करू. याच्यावर आलेले प्रश्न काय प्रिडिक्ट होऊ शकतात पुढच्या पेपरमध्ये त्याच्याबद्दलही चर्चा करू. पहिल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. चला येऊया पुढच्या प्रश्नाकडे. मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात? हे परीक्षेला प्रश्न आलेला आहे. मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात? मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात? फास्ट. ठीक आहे. आणखी सॉल्व्ह झालाच नाही का प्रॉब्लेम? आवाज येत नाही व्यवस्थित? चला लक्षात घ्या मित्रांनो, याच्यासाठी मी तुम्हाला पहिलं लेक्चर जे आपलं समाज कल्याण परीक्षेचं घेतलं होतं, या पहिल्या लेक्चरमध्ये ही एक लिस्ट दिली होती. या लिस्टवरच आधारित 3 प्रश्न मागच्या 3 दिवसामध्ये आलेले. यापैकी लिस्टमध्ये पहिलं दुसरंच नाव होतं की विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणतात. त्यामुळे मी म्हटलं की व्यवस्थित जर तुम्ही हे जर केलं असतं तर तुम्हाला 100% फायदा झाला असता. मराठी भाषेचे पाणिनी म्हटलं दादोबा पांडुरंग तर्खडकर, रिव्हिजन करून घ्या सोबत माझ्या. मराठी भाषेचे जॉन्सन म्हटलं कृष्ण शास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे शिवाजी म्हटलं विष्णू शास्त्री चिपळूणकर. त्याच्यानंतर बालकवी नावाने कविता त्र्यंबक बापूजी ठोंबरे. केशवसूत हे टोपण नाव कृष्णाजी केशव दामले. केशव कुमार हे टोपण नाव प्रल्हाद केशव आत्रे, प्र के आत्रे आपण ज्यांना म्हणतो. कवी बी हे टोपण नाव नारायण मुरलीधर गुप्ते. आरती प्रभू हे टोपण नाव चिंतामण त्र्यंबक मुरलीधर. गोविंदाग्रज हे टोपण नाव राम गणेश गडकरी. लोकहितवादी टोपण नाव गोपाळ हरी देशमुख. कुसुमाग्रज हे टोपण नाव वी वा शिरवाडकर. ग्रेस हे टोपण नाव माणिक शंकर गोडघाटे. अज्ञातवासी हे टोपण नाव दिनकर गंगाधर केळकर. महाराष्ट्र कवी हे टोपण नाव यशवंत दिनकर पेंढारकर. छोटा गंधर्व टोपण नाव सौदागर नागनाथ गोरे. श्रीपाद नारायण राजहंस हे बालगंधर्व नावाने ओळखले जायचे. रामदास हे टोपण नाव नारायण सूर्याजी ठोसर. निसर्गप्रेमी टोपण नाव बी सी मर्ढेकर. कृष्णकुमार टोपण नाव सेतू माधवराव पगडी. त्याच्यानंतर रानकवी टोपण नाव ना धो महानोर. साहित्य सम्राट टोपण नाव न ची केळकर. माधव जुलियन टोपण नाव माधव त्र्यंबक पटवर्धन. माधवानुज हे सुद्धा आलेलं आहे. IMP लक्षात घ्या. हे टोपण नाव काशीनाथ हरी मोडक. कुंजबिहारी टोपण नाव हरिहर गुरुनाथ कुलकर्णी. ही लिस्ट महत्वाची आहे. लिस्ट महत्वाची आहे. आता लक्षात घ्या, प्रश्न मी पुस्तकांवर घेत नाही, परंतु जस्ट आपण एवढं रिवाइज करून घेऊ की पुस्तकांवर सुद्धा प्रश्न आलेले आहेत. आणि आज जो प्रश्न आला होता, आजच येते वेळेस मला कोणीतरी आता पाठवला, मी एक स्क्रीनशॉट मारून घेतला होता. चला बघतो याच्यात घेतलाय किंवा नाही घेतला. स्वामी विवेकानंद यांचं पुस्तक होतं. असो, एकदा रिवाइज करूया एवढी सगळी स्लाइड, त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे येऊया. माणुसकीचा गहिवर श्रीपाद महादेव माटे यांचं पुस्तक आहे. क्लिअर? त्याच्यानंतर उपेक्षितांचे अंतरंग कोण म्हणते? कीर्ती गायकवाड. तुम्ही पेपर दिलाय का हो? कीर्ती गायकवाड पेपर दिलाय? हे येडे आहेत का पोरं हे आज सांगणारे? हा प्रश्न आला होता म्हणून, हा प्रश्न आला होता, हा प्रश्न आला होता. काही का आपलं डोळ्याचं आपलं दिमागाचं पाणी पाजळायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे आलेलं आहे. मला का पाठवणारे वेडे आहेत का? मग चला पुढे घ्या. ओबामा संजय आवटे. महात्म्याच्या अखेर जगन फडणीस. आई समजून घेताना उत्तम कांबळे. एक एक पान गौरी देशपांडे. अल्बर्ट आईन्स्टाईन अंजली जोशी. बुद्ध आणि त्याचा धर्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
त्याच्यानंतर अंधारात गाव माझा कैलास दौंड. आणखी याच्यामध्ये पूर्व आणि पश्चिम स्वामी विवेकानंद. अंधश्रद्धा प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. त्याच्यानंतर ड्रीम फॉर माय फादर बराक ओबामा. त्याच्यानंतर वैकुंठ किशोर सानप. समग्र तुकाराम दर्शन किशोर सानप. त्याच्यानंतर व्यंकटेश मांडुळकरांची वावटळ लक्षात घ्या. यशाची गुरुकिल्ली श्याम मराठे, हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर हुमान आहे संगीता उत्तम धायगुडे. शिक्षक असावा तर गिजूभाई. युगंधर आहे शिवाजी सावंत. आमचा बाप आणि आम्ही नरेंद्र जाधव. एका कोळियाने, हे नाही केलं तरी चालते. मनोविकारांचा मागोवा तातो चान. चला इथपर्यंत कोणाला अडचण आहे? चलायचं पुढं. चला घ्या पुढचा प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न आहे 2011 नुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नागरीकरण झाले होते? नागरिकीकरणावर परीक्षेला प्रश्न आला होता. विजय सर, हा प्रश्न आला होता, बरोबर आहे. आदर सर, धन्यवाद. ओके, पाठवलेली आहे का? मी बघतो प्रश्नांची यादी. 100% तुम्हाला फायदा होईल. तर चला घ्या मित्रांनो. नागरिकीकरण किंवा शहरीकरण हे दोन्ही एकच शब्द आहेत. शहरीकरण असो नागरिकीकरण असो. शहरीकरण म्हणजे काय? शहरीकरण म्हणजे शहरांमध्ये जाणाऱ्या लोकांची संख्या वाढणे. जेव्हा आपण दोन्हीचा विचार करतो महाराष्ट्र आणि भारताचा, तेव्हा महाराष्ट्रामध्ये नागरिकीकरण किती टक्के झालेले, म्हणजे एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोक हे आपल्याला शहरामध्ये आलेले पाहायला मिळतात. तर महाराष्ट्राची टक्केवारी आहे 45.2%. एवढं नागरिकीकरण महाराष्ट्रामध्ये झालेले. हेच आपण भारताचा जेव्हा विचार करतो, भारताचं नागरिकीकरण 31.6% आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 2 असे जिल्हे आहेत ज्यांचं 100% नागरिकीकरण झालेलं आहे. एक आहे मुंबई उपनगर आणि दुसरं आहे मुंबई शहर. मित्रांनो, भारतामध्ये एकही असं राज्य नाही ज्याचं 100% नागरीकरण झालं नाही. ही आकडेवारी आपण 2011ची पाहतोय, कारण त्याच्यानंतर आपल्याला जनगणना झालेली आढळून येत नाही. क्लिअर? येते लक्षात? पुढे चला. आता भारतामध्ये नागरीकरणाचा आपण जर दर पाहिला तर हा 31.6% एवढा दर होता. आणि हा जर दर आपण पाहिला, याच्यामध्ये सर्वाधिक जर कोणाचा असेल तो गोवा राज्याचा हा दर आपल्याला आढळून येतो. गोवा राज्यामध्ये मित्रांनो जवळपास 62% नागरीकरण झालेलं आढळून येतं. जेव्हा महाराष्ट्रातील टॉप 5 जिल्हे तुम्हाला विचारले जिथं सर्वाधिक नागरिकीकरण झालेलं आहे, त्या जिल्ह्यांची लिस्ट तुम्हाला माहित असणं गरजेचे आहे. पहिला जिल्हा मुंबई उपनगर मुंबई शहर, जिथं 100% नागरीकरण झालेलं आहे. किती टक्के? 100% नागरीकरण झालेलं आहे. दुसरा जिल्हा आहे ठाणे. ठाणे जिल्ह्यामध्ये नागरीकरण किती झालेलं आहे? 77% झालेला आहे. तिसरा जिल्हा आपल्याला पाहायला मिळतो नागरीकरणाचा, तो म्हणजे नागपूर. नागपूर हा 15% पेक्षा कमी शहरीकरणाचा जिल्हा या लिस्ट मध्ये येऊन जाईल. मी प्रश्न तुम्हाला सर्वकष जसं येईल तसा प्रश्न दिलेला आहे. तोच प्रश्न आहे 15% पेक्षा कमी शहरीकरणाचा, तो येणार आहे पुढे. नागपूरचा तिसरा क्रमांक लागतो शहरीकरणामध्ये. नागपूरचं शहरीकरण 68.3%. चौथा क्रमांक लागतो आपल्या पुणे जिल्ह्याचा. पुणे जिल्ह्याचं शहरीकरण आपण जर पाहिलं तर 61% एवढं. आणि 5वा क्रमांक लागतो शहरीकरणामध्ये छत्रपती संभाजीनगरचा. छत्रपती संभाजीनगरमध्ये शहरीकरण किंवा नागरिकीकरण हे किती झालेलं आहे? तर हे आपल्याला झालेलं पाहायला मिळतं जवळपास 60%च्या आसपास. 60%. ठीक आहे. चला, आता जर तुम्हाला विचारलं सॉरी 43.8% इथं 43.8%. 43.8. कमी शहरीकरण झालेले भारतातले महाराष्ट्रातले जिल्हे ज्यांचं शहरीकरण कमी झालेलं आहे. कमी शहरीकरण किंवा कमी नागरिकीकरण झालेले 5 जिल्हे. तुम्ही जो प्रश्न मला सांगितला आलेला आहे त्याचं उत्तर तुम्हाला इथं मिळतं. सर्वात कमी शहरीकरण झालेला जिल्हा जो आहे त्याचं नाव आहे गडचिरोली जिल्हा. गडचिरोली जिल्ह्यामध्ये नागरिकीकरण जे आहे हे झालेलं आहे 11% एवढं. दुसरा जिल्हा आपल्याला पाहायला मिळतो सिंधुदुर्ग जिल्हा. मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किती नागरिकीकरण झालेलं आहे? 12.6% नागरिकीकरण झालेलं आहे.
तिसरा जिल्हा आपल्याला पाहायला मिळतो हिंगोली जिल्हा. हिंगोली जिल्ह्यामध्ये किती नागरिकीकरण झालेलं आहे? हिंगोली जिल्ह्यामध्ये 15.2% नागरिकीकरण झालेले आहे. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथंच मिळालं. 15% पेक्षा नागरिकीकरण कमी असणारे जिल्हे कोणते? गडचिरोली आणि सिंधुदुर्ग. एक टोक घ्यायचं महाराष्ट्राच्या पूर्वेकडचं, एक टोक घ्यायचं महाराष्ट्राच्या दक्षिणेकडचं. हे दोन जिल्हे सर्वात कमी नागरिकीकरणाचे. चौथा क्रमांक आपल्याला पाहायला मिळतो रत्नागिरी जिल्ह्याचा. रत्नागिरी जिल्ह्याचं नागरिकीकरण किती झालेलं आहे? तर मित्रांनो इथं 16.3% नागरिकीकरण आपल्याला पाहायला मिळतं. आणि पाचवा क्रमांक येतो नंदुरबार जिल्ह्याचा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये किती नागरिकीकरण झालेलं आहे? 16.7% नागरिकीकरण झालेलं आहे. लक्षात घ्या 100% पेक्षा जास्त नागरिकीकरण असणारे महाराष्ट्रात आहेत दोन जिल्हे, मुंबई उपनगर मुंबई शहर. 50% पेक्षा जास्त नागरिकीकरण असणारे महाराष्ट्रात आहेत 5 जिल्हे, मुंबई उपनगर मुंबई शहर, ठाणे, नागपूर आणि पुणे. बरोबर आहे? क्लिअर? समजलं का रे? चला मग या प्रश्नाच्या उत्तराकडे येऊया. इथं काय विचारलंय आपल्याला? प्रश्न मी वेगळा घेतलाय की 2011 नुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नागरिकीकरण झाले होते? ऑप्शन क्रमांक 1 ठाणेमध्ये झालं होतं 77% नागरिकीकरण. समजलं का रे? समजलं? राईट. चलायचं पुढं, चलायचं पुढं. चला घ्या पुढचा प्रश्न. मुघल साम्राज्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? बहामनी साम्राज्यावर मागच्या 2 दिवसांमध्ये चांगले प्रश्न आलेले आहेत आणि याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं. बऱ्याच जणांची उत्तरं सुद्धा बरोबर आलेली. 200 मिली पर्जन्यावर सुद्धा होता. ठीक आहे ना, आपण तेवढी शक्य नाही जेवढं घेणं, पण ज्या प्रश्नाचे आणखी 4 प्रश्न तयार होऊ शकतात असे प्रश्न घेतोय जेणेकरून तुमचे पुढचे येणारे प्रश्न इथं कव्हर होतील. मित्रांनो मित्रांनो लक्ष द्या. पुढं एक प्रश्न आला होता. बहामनी साम्राज्याचे जे राज्य होते, बहामनी साम्राज्य जे होतं, या बहामनी साम्राज्याबद्दल मागच्या लेक्चरमध्ये एक प्रश्न थोडासा माझ्या राहून गेला किंवा इतक्या डिटेल येणार नाही, डीप येणार नाही म्हणून तो घेतला नव्हता. बहामनी साम्राज्य पाहायचं असेल त्याच्या अगोदरचं लेक्चर खाली दिलेलं आहे, तिथं जाऊन तुम्ही भेट द्या. 3 नंबरचं, हे चौथं 3 नंबरचं लेक्चर, त्याच्यामध्ये अख्खं बहामनी साम्राज्य 2 नंबर किंवा 3 नंबरचं बहामनी साम्राज्य कव्हर केले. मात्र बहामनी साम्राज्याचे जे राज्य होते ते राजे मी इथं घेतले नव्हते, शासक घेतले नव्हते. तर मित्रांनो एक 4-5 तुम्हाला राजे देतो ज्यांचा कार्यकाळ मागच्या 2 दिवसामध्ये विचारून झालेला आहे. बहामनी साम्राज्याची स्थापना जर विचारली तुम्हाला कोणी केली, बहामनी साम्राज्याची स्थापना आपल्याला पाहायला मिळते हसन गंगू यांनी केलेली. हसन गंगू कोण? हसन गंगू. बहामनी साम्राज्य जे आहे या बहामनी साम्राज्याचा पहिला बादशाह हसन गंगू होता. त्याच्यानंतर होता मोहम्मद शाह. त्याच्यानंतर होता मोहम्मद शाह. कधीपासून कधीपर्यंत विचारले तर हा 1358 पासून होता ते 1375 पर्यंत. 4-5 राजे ज्याच्यावर प्रश्न आला होता. मोहम्मद शाह तिसऱ्यावर प्रश्न होता म्हणून काही 2-3 नावं लक्षात असू द्या. दुसरा होता अल्लाउद्दीन शाह. अल्लाउद्दीन शाह. अल्लाउद्दीन शाह. अल्लाउद्दीन शाह कधीपासून कधीपर्यंत होता? हा होता 1375 ते 78. त्याच्यानंतर होता दाऊद. त्याच्यानंतर होता तिसरा दाऊद. दाऊद कधीपासून होता? दाऊद फक्त 1च वर्ष होता, 1378 मध्ये होता. त्याच्यानंतर चौथा आपल्याला आपलं राजा पाहायला मिळतो, शासक पाहायला मिळतो मोहम्मद शाह दुसरा. मोहम्मद शाह दुसरा याच्यावरही प्रश्न नव्हता, तिसऱ्यावर प्रश्न होता 1378 ते 1397. त्याच्यानंतर बाकी भरपूर राजे आहेत. 5वं नाव देतोय मोहम्मद शाह तिसरा, याच्यावर जो आज प्रश्न होता याचा शासनकाळ होता 1463. 1463 ते 82 एवढा. ठीक आहे, असो. आता हे झालं बहामनी साम्राज्याचं. आपण येऊया मुघल साम्राज्याच्या स्थापनेकडे. मित्रांनो मुघल साम्राज्याचा संस्थापक होता, त्याचं नाव होतं बाबर. कोण होता? मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर. पेपर टफ होता, बरोबर आहे, बरोबर आहे. समजून घ्या, सगळ्यांना तसाच टफ जातो. जीएस हा तुमचा स्कोरिंग सब्जेक्ट, म्हणजे जीएस विषयात ज्यांना मार्क्स जास्त त्यांचा पेपर लवकर निघतो. हे तुम्ही टीसीएस पॅटर्नवरून लक्षात घ्या. त्याच्यामुळे जीएस विषयावर भर द्या. आपल्या मुलांना व्यवस्थित पेपर गेला, लक्षात घ्या. मित्रांनो बाबर जो आहे
हा संस्थापक होता मुघल साम्राज्याचा. जर तुम्हाला विचारलं मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता? बाबर. मुघल साम्राज्याची स्थापना जी आहे ही बाबरनं कधी केली? संस्थापक आणि स्थापना जर तुम्हाला विचारली तर ही केलेली आपल्याला पाहायला मिळते 1526 ला. मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं पानिपतचं पहिलं युद्ध. मित्रांनो, पानिपतच्या पहिल्या युद्धामध्ये मुघल साम्राज्याची स्थापना झाली. पानिपतचं पहिलं युद्ध झालं होतं 1526 ला. कोण कोण होतं याच्यामध्ये? बाबर व्हर्सेस कोण होतं? बाबर व्हर्सेस इब्राहिम लोदी. आणि इब्राहिम लोदीचा बाबरनं पराभव केला आणि मुघल सत्ता जी आहे ही काबीज केली. मुघल साम्राज्याचा संस्थापक बनला, स्थापक बनला. मित्रांनो, बाबर बद्दल जर विचारायचं झालं तर एक गोष्ट लक्षात घ्या की बाबरची जी आत्मकथा आहे, आत्मकथा, तिचं नाव काय आहे? कमेंट बॉक्समध्ये मला सांगा बाबरची आत्मकथा. मित्रांनो, आता महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. मित्रांनो, बाबर यापूर्वी कोणत्या राज्याचा राजा होता? यापूर्वी बाबर जो आहे हा फरगना जिल्ह्याचा राजा होता. फरगना जिल्ह्याचा नाही, फरगना राज्याचा राजा होता. फरगना राज्याचा राजा. आता मुघल साम्राज्यातील शासक लक्षात घ्या. मुघल साम्राज्यातील शासक ज्याचा कार्यकाळ लक्षात घ्या. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मित्रांनो, जसा बाबरचा कार्यकाळ संपला, बाबरच्या कार्यकाळानंतर दुसरा शासक आपल्याला गादीवर बसलेला पाहायला मिळतो, तो म्हणजे हुमायूं. कोण? हुमायूं. मित्रांनो, हुमायूं 1530 ते 1556 पर्यंत गादीवर आला. 1530 ते 1556. आणि तुम्हाला माहित आहे हुमायूंचा पराभव हेमूनं केला आणि हेमूनं दिल्ली पुन्हा काबीज केली. बघा, बाबरनं इब्राहिम लोदीचा पराभव केला आणि मुघलाची किंवा मुघलशाही सुरू केली. मात्र हुमायूं गादीवर बसल्यानंतर 30 ला बाबरचा मृत्यू झाला. हुमायूं गादीवर बसल्यानंतर हुमायूंचा जो पराभव आहे हा केला होता हेमूने. बरोबर आहे. हेमूने केल्यानंतर हेमूकडून पुन्हा ते हिसकून घेतलं हुमायूंचा मुलगा अकबराने. हुमायूं नंतर मग गादीवर बसला कोण? अकबर बसला. अकबर वयाच्या 13व्या वर्षी गादीवर बसला होता. मित्रांनो, अकबराने या ठिकाणी 1556 पासून राज्य सुरू केलं ते 1605 पर्यंत राज्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या पानिपतची दुसरी लढाई जी आहे, दुसरी लढाई ही हेमू आणि अकबरामध्ये झाली. अकबरानंतर अकबराचा मुलगा हा चौथा शासक बनला. अकबरानंतर गादीवर बसला कोण? जहागीर. पहा, अकबरानंतर गादीवर बसला जहागीर. मित्रांनो, जहागीर तुम्हाला माहित असेल सलीम अनारकलीची कहाणी. सलीम लहानपणी जो होता तो जहागीर होता, म्हणजे मोठा झाल्यानंतर तो राज्यकर्ता झाला. तर सलीम अनारकलीची कहाणी अनेक त्याच्यामध्ये आख्यायिका येतात. कोणी म्हणते ती पळून गेली होती, कोणी म्हणते अकबराने तिला दरवाजामध्ये हे जिवंत काय म्हणते कोंडलं होतं, कोणी म्हणते ती अस्तित्वातच नव्हती. असो, त्याच्याबद्दल जायचं नाही. जहागीर लक्षात घ्या, तो तेव्हाचा सलीम. तर याचं शासन होतं 1605 ते शासक होता तो 1627 पर्यंत. त्याच्यानंतर त्याचा मुलगा आला शहाजहा गादीवर. शहाजहा हा त्याचा मुलगा गादीवर आला. शहाजहानं किती दिवस राज्य केलं? 1627 ते 1657 पर्यंत राज्य केलं. आणि त्याच्यानंतर मग गादीवर आला 6 नंबर, मग आला औरंगजेब, जो शहाजहानचा मुलगा होता. औरंगजेब. औरंगजेबानं कधीपासून कधीपर्यंत शासन केलं? मग 1657 ते 1707 पर्यंत औरंगजेबानं शासन केलं. शेवटचा जर मुघल राजा तुम्हाला जर म्हटलं, यात इथपर्यंत बहादूर होते. शेवटचा मुघल राजा म्हणजे इथपर्यंत बहादूर म्हणण्यापेक्षा फुटाणेखोर. बरोबर आहे. आणि शेवटचा जर मुघल राजा म्हटलं म्हणजे यांनी सत्ता भरपूर लांबवली पूर्ण जगामध्ये, म्हणजे यांचा दरारा तेव्हा होता. शेवटचा मुघल राजा होता बहादूर शाह जफर. बहादूर शाह जफर शेवटचा मुघल राजा. 1857 पर्यंत तो दिल्लीच्या गादीवर होता. असो, तर इथं 1526 मध्ये मुघल साम्राज्याची स्थापना कोणी केली? बाबर यांनी केलेली लक्षात येते. चालायचं. विजय सर, धन्यवाद. नक्कीच फायदा होतो. व्यवस्थित करत राहा. ठीक. चल, चालायचं. पुढचा प्रश्न. हे समजलं का रे? एकदा मला कमेंट करून सांगा बरं. तुमच्या कमेंट मला स्क्रोल झालेल्या दिसत नाहीत. हे समजलं का? लक्षात घ्या,
जे प्रश्न आलेले आहेत ते इथं टाकू नका प्लीज. माझा नंबर आहे, टेलिग्राम चॅनल आहे, तिथं आयडी आहे, त्याच्यावर टाका. इथं फक्त चर्चा आपल्या या लेक्चर बद्दल करा. कोणते प्रश्न आलते नव्हते आले, काय येणार आहेत काय नाही, हे जे मी घेतोय हे महत्वाचं आहे. हे तर प्रश्न तुम्हाला कुठं नाही मिळतील, समजणं महत्वाचं. ठीक आहे, चला घ्या पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न तुमच्या समोर हा, कोणत्या मृदेस स्वमशागत करणारी मृदा असं म्हटलं जातं? स्वमशागत करणारी मृदा. मृदेवर प्रत्येक शिफ्टला प्रश्न आहे, त्यामुळं मृदा व्यवस्थित करा. तुम्हाला शॉर्टकट मध्ये मृदेबद्दल माहिती देतो. महाराष्ट्रात आढळणाऱ्या ज्या मृदा आहेत त्या मृदेबद्दल तुम्हाला माहिती देतो, हे एवढं लक्षात ठेवा. मित्रांनो, मुख्यतः महाराष्ट्रामध्ये 4 प्रकारच्या मृदा आढळतात. एक काळी मृदा, दुसरी जांभी मृदा, लक्षात घ्या बरं का. तिसरी पिवळसर तपकिरी मृदा, पिवळसर तपकिरी मृदा मुख्यतः सांगते, आणि चौथी गाळाची मृदा. महाराष्ट्रात कोणत्या भागामध्ये किती प्रमाणात मृदा आढळते असं जर तुम्हाला विचारलं, हा प्रश्न एकदा मी घेतलेला सुद्धा आहे मागच्या एका पेपरमध्ये, बरोबर आहे, लक्षात घ्या. हा महाराष्ट्राचा नकाशा आहे. महाराष्ट्राच्या नकाशामध्ये व्यवस्थित जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्राच्या नकाशामध्ये एवढ्या भागामध्ये वेगळी मृदा आढळते, एवढ्या भागामध्ये वेगळी आढळते, एवढ्या भागामध्ये वेगळी आढळते, त्याच्यानंतर एवढ्या भागामध्ये वेगळी आढळते, आणि एवढ्या भागामध्ये वेगळी आढळते. जर तुम्हाला विचारलं महाराष्ट्रात सर्वाधिक कोणती मृदा आढळते, तर मित्रांनो महाराष्ट्रात सर्वाधिक 75% जर म्हटलं ही काळी मृदा आपल्याला पाहायला मिळते. किती टक्के? 75% आपल्याला महाराष्ट्रात काळी मृदा पाहायला मिळते. मग इथं या, महाराष्ट्रात 75% काळी मृदा. त्याच्यानंतर नंबर लागतो महाराष्ट्रात पिवळसर तपकिरी मृदेचा. पिवळसर तपकिरी मृदा कुठे कुठे आढळते? पूर्व विदर्भामध्ये या सगळ्या भागामध्ये, उत्तर कोकणामध्ये या सगळ्या भागामध्ये. त्याच्यानंतर आहे तांबडी मृदा किंवा लाल मृदा. महाराष्ट्रात तांबडी मृदा किंवा लाल मृदा कुठे कुठे आढळते? ही आढळते या ठिकाणी, ही आढळते भंडारदऱ्याच्या ठिकाणी, म्हणजे दक्षिण कोकण आणि भंडारदरा. पिवळसर तपकिरी मृदा आणखी एका ठिकाणी आढळते, ती म्हणजे कुठं? तर दक्षिण महाराष्ट्र. हे झालं महाराष्ट्रातील मृदेचं स्ट्रक्चर. तुम्हाला सर मग ही गाळाची मृदा कुठे आढळते? तर मित्रांनो, हे जे सगळे नदीखोरे आहेत त्या सगळ्या नदीखोऱ्यांमध्ये आपल्याला गाळाची मृदा आढळते. मग ते भीमा नदीखोरं असेल, गोदावरी नदीखोरं असेल, तापी नदीखोरं असेल, त्याच्यानंतर पैनगंगा नदीखोरं असेल, वर्धा नदीखोरं असेल, वैनगंगा नदीखोरं असेल, तानहिता नदीखोरं असेल, इथे आपल्याला ह्या मृदा पाहायला मिळतात. क्लिअर? आता लक्षात घ्या, या मृदेचा आपण जर एक एक विचार केला, ही जी काळी मृदा आहे मित्रांनो, तुम्हाला सरळ सरळ विचारलं जातं कोणतीही मृदा कशी तयार होते? कोणती मृदा खडकापासून तयार होते? काळी मृदा कोणत्या खडकापासून तयार होते? काळी मृदा बेसॉल्ट प्रकारच्या खडकापासून तयार होते. जर जांभी मृदा विचारली कोणत्या खडकापासून तयार होते? जांभी मृदा होते जांभा खडकापासून तयार. पिवळसर तपकिरी मृदा कोणत्या खडकापासून तयार होते? पिवळसर तपकिरी मृदा प्राचीन खडकापासून तयार होते, विंध्य, आर्कियन वगैरे वगैरे वगैरे. लक्षात घ्या, याचा कलर काळा कशामुळं? याचा कलर काळा याच्यामध्ये असणाऱ्या टिटॅनिफेरस मॅग्नेटाइडमुळं. टिटॅनिफेरस मॅग्नेटाइड नावाचा घटक आहे. तुम्ही गावाकडे जर, म्हणजे तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पठारावर राहत असाल, गावाकडे विहीर खोदताना एक काळं पाषाण लागतं. काळं पाषाण दुसरं तिसरं काही नाही, तो आहे बेसॉल्ट खडक, टिटॅनिफेरस मॅग्नेटाइड. याच्यामध्ये ॲल्युमिनियम आणि लोहाचं संयुग असतं. ॲल्युमिनियम आणि लोह यांचं संयुग असतं, म्हणून याचा रंग लाल आपल्याला पाहायला मिळतो. याच्यामध्ये मित्रांनो आयर्न पेरॉक्साईड घटक असतो, आणि त्याच्यामुळे याचा रंग जो असतो हा रंग आपल्याला पिवळसर तपकिरी पाहायला मिळतो. आता याला ठेवूया थोडंसं बाजूला, कारण याच्याबद्दलही चर्चा केली. काळ्या मृदेबद्दल विचारलं होतं मित्रांनो. काळी मृदा जी आहे या काळ्या मृदेचे वैशिष्ट्य लक्षात घ्या. काळ्या मृदेमध्ये सेंद्रिय द्रव्याचं प्रमाण कमी असतं. सेंद्रिय द्रव्याचं प्रमाण हे कमी असतं. खनिजांचं प्रमाण जे आहे, खनिजे व्यवस्थित असतं, खनिजे बऱ्यापैकी असतं. मात्र याच्यामध्ये तिसरा महत्वाचा घटक आहे, ते म्हणजे चुनखडी. चुनखडीचं प्रमाण याच्यामध्ये जास्त असल्यामुळे ही मृदा जी आहे ही ओलावा टिकवून ठेवू शकते. लक्षात घ्या, ओलावा टिकवून ठेवू शकते. म्हणजे 10-10 दिवस जरी पाणी नाही आलं
15-15 दिवस जरी पाऊस नाही पडला तरी सुद्धा या मृदेमध्ये शक्ती अशी आहे की ही मृदा ओलावा टिकवून ठेवू शकते. मित्रांनो लक्षात घ्या, चुनखडीचं प्रमाण ज्या मृदेमध्ये जास्त तिथं ओलावा टिकून ठेवण्याची कॅपॅसिटी जास्त. इथं चुनखडीचं प्रमाण नगण्य आहे, इथं काही प्रमाणामध्ये आहे, इथं काही प्रमाणामध्ये आहे. ज्या भागामध्ये पाऊस जास्त असतो त्या भागामध्ये जांभी मृदा असते, बाकीचे खनिज वाहून जातात, लोहयुक्त खनिजच इथं पाहायला मिळतं. काळ्या मृदेबद्दल चर्चा करत असताना मित्रांनो, ही जी काळी मृदा आहे, काळ्या मृदेला उन्हाळ्यामध्ये भेगा पडतात. लक्षात घ्या, ही जी काळी मृदा आहे या काळ्या मृदेला अशा उन्हाळ्यामध्ये शेतामध्ये जर तुम्ही कधी जात असाल, जर तुम्ही मराठवाडा विदर्भामध्ये राहत असाल आणि शेतामध्ये जात असाल, तुम्हाला असं दिसतं की या ठिकाणी तुम्हाला भेगा पडलेल्या पाहायला मिळतात. या भेगामुळे काय होतं मित्रांनो, या भेगामुळे भेगेच्या आतमध्ये हवा जाते आणि मृदेमधला असणारा 25% हवेचा वायूचा घटक जो आहे हा पूर्ण करते. प्रदूषणकारी घटक असणाऱ्यांना किल करते, मारून टाकते. म्हणून या मृदेला स्वतः मशागत करणारी मृदा म्हणतात. जुने लोक काय म्हणायचे, जुने लोक म्हणायचे की जेवढं जास्त उन्हामध्ये तू रान तळवशील म्हणजे जास्त तापल तेवढं तुला जास्त उत्पन्न होईल. कारण काय याचं, जुने लोक जानेवारीमध्येच रानामधले शेतामधले सगळे घटक काढून टाकायचे, नांगरून टाकायचे. उन्हात तळू द्या म्हणायचे रान, उन्हात जेवढं जास्त तळतील तेवढं त्याच्यातून उत्पन्न जास्त. म्हणून काळ्या मृदेला स्वतः मशागत करणारी मृदा म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर आहे. इथं चुनखडीचं प्रमाण व्यवस्थित आहे, खनिजांचं प्रमाण व्यवस्थित आहे, सेंद्रिय द्रव्याचं प्रमाण मात्र मित्रांनो कमी आहे. म्हणून मराठवाडा आणि विदर्भामध्ये सगळ्यात जास्त कोणत्या खताची मागणी असेल तर ती असते सेंद्रिय खताची मागणी. सेंद्रिय खत जेवढा जास्त तेवढं ह्या मृदेमधून उत्पन्न जास्त. महाराष्ट्रात सर्वात सुपीक जर मृदा असेल तर ती आहे गाळाची मृदा, आणि गाळाच्या मृदेनंतर सुपीकतेचा क्रमांक लागतो दुसरा, तर ती आहे काळ्या मृदेचा. दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक सुपीक मृदा म्हणून ही काळी मृदा ओळखली जाते. समजलं का? समजलं? समजलं? हा, हिला रेगूर मृदा सुद्धा म्हणतात, हिला लाव्हा मृदा सुद्धा म्हणतात. रेगूर किंवा लाव्हा ही याच मृदेची इतर नावे आहेत. समजलं? चलायचं पुढं, चलायचं का रे पुढं? ही पीडीएफ मी अवेलेबल करून देतो आपल्या टेलिग्राम चॅनलवर, जॉईन करून टाकायचे टेलिग्राम चॅनल, संपला विषय. त्याच्यात भरपूर नोट्स आहे. घ्या पुढचा प्रश्न घ्या. NNP मध्ये कशाचा समावेश होतो? आता ही छोटीशी कन्सेप्ट आहे छोटीशी. GDP, GNP वगैरे वगैरे तुम्ही ऐकत असता, पेपरमध्ये बातम्या ऐकत असता, मात्र नेमकं GDP म्हणजे काय, NNP म्हणजे काय, तो कसा मोजला जातो वगैरे वगैरे अशा पद्धतीचे कन्सेप्च्युअल प्रश्न तुम्हाला आता परीक्षेला विचारले जातात. तर लक्षात घ्या, एक मला 5 मिनिट द्या तुमचे, 5 ते 7 मिनिट. तुम्हाला GDP, GNP काय आहे हे तुम्हाला मी समजून सांगतो. रवी दिंडे सर, प्रश्न आहे तुमचा, कळाला मला, कळाला प्रश्न. एकाच तासामध्ये सगळं घेणं शक्य नाही मित्र, मी ट्राय करतो, बरोबर, ट्राय करतो, ठीक आहे. आता बघा, एक 4 कन्सेप्ट आहे. 4 कन्सेप्ट पैकी पहिली जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट आहे GDP. दुसरी कन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळते NDP. तिसरी कन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळते GNP आणि चौथी कन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळते NNP. आता व्यवस्थित लक्ष द्या बरं, आता व्यवस्थित लक्ष. कन्सेप्ट समजल्याशिवाय पुढे जायचं. एखाद्या देशाचा GDP कसा मोजला जातो? एखाद्या देशाचा GDP हा त्या देशामध्ये तयार होणाऱ्या वस्तू आणि सेवांवरून मोजला जातो. एखाद्या देशामध्ये किती प्रमाणात वस्तू आणि सेवा निर्माण झाल्या याच्यावरून त्या देशाचा GDP मोजला जातो. भारताचा GDP म्हणजे काय बघा, याच्यामध्ये आणखी एक संकल्पना मित्रांनो पाहायला मिळते. याच्यामध्ये एक संकल्पना आहे निवासी व्यक्ती आणि अनिवासी व्यक्ती. आता निवासी व्यक्ती आणि अनिवासी व्यक्ती हे क्वालिटीची संकल्पना वेगळी आहे, या GDP मोजमापाची संकल्पना वेगळी आहे. क्वालिटीच्या संकल्पनेमध्ये जो भारताचा नागरिक आहे त्याला निवासी म्हटलं जातं आणि जो भारताचा नागरिक नाही त्याला अनिवासी म्हटलं जातं. कृष्णा सर, थोडंसं ऍडजस्ट करा, लिंक तोडू देऊ नका रे, हे तुमचा फायदा आहे. कन्सेप्ट समजून घ्या. एवढ्या जीव तोडून तुम्हाला मी सांगतोय, मी सांगत असताना म्हणजे मला भान नसतं की आपण काय देतोय, किती देतोय, मग एवढ्या तळमळीनं सांगतोय तर तुम्ही लिंक तोडू देऊ नका. हा, लक्षात घ्या मित्रांनो. इथं निवासी व्यक्ती म्हणजे असा व्यक्ती
जो भारतामध्ये राहून एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी जर भारताच्या आर्थिक क्रियेमध्ये भाग घेत असेल तर त्याला म्हणायचं निवासी व्यक्ती. आर्थिक क्रियेमध्ये म्हणजे भारतात खरेदी विक्री काही शॉपिंग वगैरे हे सगळं याला म्हणायचं निवासी व्यक्ती. किंवा भारतात एखादी कंपनी आली, ती कंपनी भारतातल्या इतर कंपन्यांसोबत व्यवहार करते, याला म्हणायचं निवासी संस्था. बरोबर आहे. जीडीपी म्हणजे काय? जीडीपी म्हणजे भारताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये तयार होणाऱ्या सर्व वस्तू आणि ज्या सेवा असतात, या सर्व वस्तू आणि सेवांचं अंतिम मूल्य म्हणजे काय? तर अंतिम मूल्य म्हणजे जीडीपी. उदाहरणार्थ भारतामध्ये आपण जर म्हटलं की 1000 कंपन्या आहेत आणि 1000 कंपन्यांचं दरवर्षीचं एकूण वस्तू विकण्याचं टार्गेट किंवा एकूण विकलेल्या वस्तू किंवा एकूण त्यांचं उत्पन्न जे आहे हे म्हणजे भारतामध्ये असणाऱ्या लोकांचं उत्पन्न किंवा भारताचा जीडीपी आपण म्हणू शकतो. 1000 कंपन्यांचं उत्पन्न भारतातील लोकांनी, मी तुम्हाला एखादा कोर्स विकतोय, मला पैसे येतात, हे सुद्धा याच्यामध्ये मोडलं जातं. आपल्या देशामध्ये तयार झालेल्या वस्तू याचं बाजार मूल्य काढलं जातं. एखादा मोबाईल तयार होते 30,000ला, तर मग हा 30,000लाच कन्सिडर केला जातो. एखादा मोबाईलचं कव्हर तयार होते 100 रुपयाला, म्हणजे विकलं जाते, ते 100 रुपयेच कन्सिडर केले जातात. अशी प्रत्येक वस्तूची आणि सेवेची अंतिम बेरीज म्हणजे भारताचा जीडीपी झालं. आता या भारताच्या जीडीपी मध्ये काय असतं मित्रांनो? भारताच्या जीडीपी मध्ये बाहेरच्या एखाद्या कंपनीनं भारतामध्ये जरी प्लॅन टाकला असेल, उदाहरणार्थ सॅमसंग नावाची कंपनी आहे, तिनं भारतामध्ये एखादा प्लॅन टाकला आणि या सॅमसंग कंपनीनं 1000 करोड मोबाईल निर्माण केले किंवा 1000 करोड उत्पन्न केलं, हे भारताच्या भौगोलिक सीमेच्या आतमध्ये आहे ना, म्हणून तो भारताच्या जीडीपी मध्येच मोजलं जातं. समजतंय? केवळ आणि केवळ भौगोलिक सीमेच्या आतमध्ये तयार होणाऱ्या वस्तू आणि सेवांची बेरीज अंतिम मूल्य म्हणजे भारताचा जीडीपी झाला, ज्याला आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असं म्हणतो. मग उदाहरण घ्या तुम्ही, अंबानीनं समजा आपण म्हटलं की अमेरिकेमध्ये एखादी कंपनी टाकली असेल आणि अंबानीला तिथं उत्पन्न झालं, मात्र अमेरिकेमध्ये टाकलेल्या कंपनीचं उत्पन्न भारताच्या जीडीपी मध्ये मोजत नाहीत, कारण ते अमेरिकेच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये आहे. पण अंबानीला लाखोचा जरी फायदा झाला तरी ते भारताच्या जीडीपी मध्ये येत नाही. आता जीएनपी म्हणजे काय? जीएनपीचा सरळ सरळ अर्थ होतो, हा जो जीडीपी आपण मिळवतोय, हे जीडीपी मिळवत असताना जो घसारा झालेला आहे तो मायनस करणं. जीडीपी मधून घसारा मायनस करणं म्हणजे काय? जीडीपी मधून घसारा म्हणजे हे सगळं उत्पन्न मिळवत असताना तुमच्या मशीन वापरल्या गेल्या, तुमचे वाहनांची टायर घासले गेले, वाहतूक मध्ये खर्च झाला, हे सगळं मायनस केल्यानंतर जे घसारा मायनस केल्यानंतर मिळतं त्याला म्हणायचं देशाचा एनडीपी. मुद्दा कळाला? आता दुसरा मुद्दा आहे जीएनपी म्हणजे काय, कारण आपल्याला एनएनपी पर्यंत जायचे, तर जीएनपी समजल्याशिवाय एनएनपी कडे जाता येत नाही. जीएनपी म्हणजे काय? तर जीएनपी म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणजे काय? आपल्या देशात बाहेरच्या लोकांच्या, जसं सॅमसंगनं काही उत्पन्न घेतलं, अमेरिकेच्या एखाद्या कंपनीनं उत्पन्न घेतलं, त्यांनी घेतलेलं उत्पन्न मायनस करायचं. म्हणजे सॅमसंग कंपनीनं जेवढं उत्पन्न घेतलं ते त्याच्या देशात देऊन टाकायचं, ऑस्ट्रेलियानं जेवढं घेतलं त्यांच्या देशात देऊन टाकायचं, अमेरिकेनं जेवढं घेतलं त्यांच्या देशात देऊन टाकायचं. आणि आपले जे लोक आहेत जे बाहेरच्या देशामध्ये काहीतरी करतायत, जसं अंबानीचं उदाहरण दिलं, अमेरिकामध्ये लाखो रुपये कमवले, हे भारताच्या उत्पन्नामध्ये सामील करायचे, हे भारताच्या उत्पन्नामध्ये सामील करायचे. एखादी मोबाईल कंपनी आहे युरोपमध्ये, तिनं काही तिथं कमवलं, हे भारताच्या उत्पन्नामध्ये सामील करायचे. म्हणजे बाहेरच्या लोकांचे पैसे देऊन टाकायचे आणि आपल्या लोकांचे बाहेरच्या देशातले पैसे वापस आणायचे. हे जेव्हा आपण काउंट करतो त्याला आपण जीएनपी म्हणतो, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणतो. हे आपल्या देशाचं उत्पन्न असतं. मात्र हे देशाचं उत्पन्न जेव्हा घसारा मायनस करून काढलं जातं तेव्हा त्याला आपण म्हणत असतो एनएनपी, नेट नॅशनल प्रोडक्ट. म्हणजे घसारा मायनस करून याला लागलेला जेवढाही घसारा झालेला असेल, मशिनरीजला झालेला असेल, वाहतुकीला झालेला असेल, हे सगळं वगळायचं आणि जे मिळतं ते आहे एनएनपी. आणि मित्रांनो, नेट नॅशनल प्रोडक्ट एक बाजारभावाला मोजलं जातं आणि दुसरं घटक किमतीला मोजलं जातं. तर बाजारभावाला मोजलेलं आपलं जे एनएनपी असतं यालाच भारताचे राष्ट्रीय उत्पन्न म्हणतात. भारताचे राष्ट्रीय उत्पन्न म्हणतात. कमी वेळेमध्ये ही संकल्पना समजून सांगण्याचा प्रयत्न केला, तसं हिला अर्धा एक तास लागतो संकल्पनेला, तरी तुम्हाला कमी वेळेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला.
जे भारताच्या भौगोलिक सीमेच्या आतमध्ये तयार होतं. मग ते भारतात असणाऱ्या निवासी लोकांचं असो किंवा अनिवासींचं असो, ह्या सगळ्यांचं उत्पन्न भारताच्या जीडीपी मध्ये काउंट केलं जातं. हे उत्पन्न तयार करण्यासाठी ज्या मशिनरीज वगैरे वापरल्या गेल्या, जे वाहतुकीसाठी साधनं वापरले गेली, यांचा जो घसारा झाला, हे मायनस करून जे मिळत असतं ते मिळत असतं NDP, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट, घसारा मायनस करून. भारतामध्ये लोकांनी कमवलेलं उत्पन्न बाहेरच्या देशातले त्यांना वापस देऊन टाकलं. आपल्या लोकांनी बाहेरच्या देशात कमवलेलं उत्पन्न आपण भारतामध्ये वापस आणलं. म्हणजे हे प्रॉपर आपल्या देशाचं उत्पन्न झालं. मात्र हे स्थूलमध्ये आपण मोजलंय, घसारा मायनस केला नाही, त्याला म्हणायचं GNP. आणि घसारा मायनस करून हे आपल्या देशाचं उत्पन्न काउंट करतो, त्याला म्हणायचं NNP. आणि NNP जेव्हा बाजारभावाला मोजलं जातं, बाजारभावाला म्हणजे ह्या पेनची MRP 1000 रुपये असेल, 1000 रुपयेच काउंट झाली, अशा बाजारभावाला मोजलं जातं, त्याला म्हटलं जातं भारताचे राष्ट्रीय उत्पन्न. मग इथं विचारलंय NNP मध्ये कशाचा समावेश होतो? NNP मध्ये GNP मधून जेव्हा घसारा मायनस करतो तेव्हा NNP मिळत असतं. GNP मायनस घसारा, GNP मायनस घसारा हे ऑप्शन असायला पाहिजे होतं. GNP मायनस घसारा ते आपल्यासाठी झालं काय? NNP. समजलं का रे? समजलं का? फास्ट कमेंट करा. ठीक आहे, चलायचं पुढं. समजलं का? तुमच्या काहीच कमेंट आलं नाही मला. चला पुढच्या प्रश्नावर येऊया आपण. पुढचा प्रश्न आहे, आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? मित्रांनो, आर्य महिला समाजाची स्थापना ही पंडिता रमाबाई यांनी केली. पंडिता रमाबाई ह्या TCSच्या सर्वात आवडत्या समाजसेविका आणि यांच्यावर TCS खूप वेळा प्रश्न विचारतो. तर त्यांची एक काही महत्वाचे मुद्दे त्यांची या ठिकाणी मी मांडतो. त्यांचा जन्म तुम्हाला विचारला तर त्यांचा जन्म 1858 सालचा, पंडिता रमाबाई यांचा. त्यांना पद जे आहे हे पद मित्रांनो सरस्वती आणि पंडिता असं 2 पद त्यांना मिळालेले पाहायला मिळतात. सरस्वती आणि पंडिता, बरोबर आहे, हे पद पाहायला मिळतं. आता येऊया त्यांच्या कार्याकडे. मित्रांनो 1882 मध्ये त्यांनी आर्य महिला समाज स्थापन केला. आर्य महिला समाज. जर तुम्हाला विचारलं आर्य महिला समाजाची स्थापना कुठे केली, तर आर्य महिला समाजाची स्थापना मित्रांनो पुणे या ठिकाणी केली. जर तुम्हाला विचारलं 1882 ला शिक्षणाचं बद्दलच्या अहवालासाठी एक कमिशन आलं होतं ज्याचं नाव होतं हंटर कमिशन, त्या हंटर कमिशन पुढे कोणत्या महिला समाज सुधारकांनी साक्ष दिली? तर मित्रांनो हंटर कमिशन पुढे साक्ष जी आहे ही पंडिता रमाबाई यांनी कधी दिली? 1882 ला दिली. हंटर कमिशन पुढे साक्ष. पुढे लक्षात घ्या मित्रांनो, पंडिता रमाबाई जे आहेत यांनी 1883 ला एक पुस्तक लिहिलं, इंग्लंडचा प्रवास. इंग्लंडचा प्रवास पुस्तक लिहिलं. बर, याला धरूनच आणखी एक सांगतो. त्यांचं एक आत्मचरित्र आहे. त्यांचं एक आत्मचरित्र आहे. आत्मचरित्राचं नाव आहे 1907 ला लिहिलेलं आत्मचरित्र माझी साक्ष. कोणतं आत्मचरित्र आहे? माझी साक्ष. हे त्यांचं आत्मचरित्र आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता. 1883 ख्रिश्चन धर्म स्वीकारला. परीक्षेला जर प्रश्न आला पुढीलपैकी कोणत्या समाज सुधारकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता, तर पंडिता रमाबाईंनी ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर मित्रांनो त्यांचं एक पुस्तक आहे ज्याच्यावर प्रश्न वारंवार विचारला जातो. 1887 ला पुस्तक लिहिलं होतं, हायकास्ट हिंदू वुमन, उच्चवर्णीय हिंदू स्त्री. उच्चवर्णीय हिंदू स्त्री हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. हिंदू स्त्री. सर्वात महत्वाचं त्यांचे कार्य. मित्रांनो त्यांनी स्थापन केलेल्या काही संस्था जर आपण पाहिल्या, त्यांच्या संस्थेवर प्रश्न आपल्याला आलेला पाहायला मिळतो. सर्वात पहिली संस्था आहे त्यांची 1889 ला स्थापन झालेली शारदा सदन. कोणती संस्था आहे? शारदा सदन. बर, कोणत्या शहरामध्ये स्थापन केली तुम्हाला जर विचारलं, उत्तर आहे मुंबई या ठिकाणी स्थापन केली.
आणि नंतर ही जी आहे 1890ला पुणे या ठिकाणी यांनी हलवलेली आपल्याला पाहायला मिळते. याचं नामकरण शारदा नावाच्या पहिल्या मुलीवरून, शारदा गद्रे ही पहिली मुलगी होती, त्याच्यावरून त्यांनी नामकरण केलं. 1897ला एक आणखी सदन स्थापन केलं, त्याचं नाव होतं मुक्ती सदन. मुक्ती सदन कुठे स्थापन केलं तर मित्रांनो यांनी केडगाव या ठिकाणी मुक्ती सदन स्थापन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर यांची काही आश्रम जर तुम्हाला विचारलं, आश्रम कोणते कोणते होते, एवढं केलं तर सफिशियंट आहे, याच्या बाहेर काय प्रश्न येणार आहे यांचा. प्रीती सदन त्यांचा आश्रम आहे, प्रीती सदन. कारण हे सगळं तुम्हाला ते आपण म्हणतो ना ऊसातून रस, ऊस टाकून टाकून रस काढून आणतो ना आपण, ते तसं सगळा रस द्यायलो, आता फक्त चौथा राहिलाय, त्यामुळे हे लक्षात ठेवा. प्रीती सदन हे अपंगांसाठी सुरू केलं, अपंगांसाठी. त्याच्यानंतर सदानंद सदन, सदानंद सदन हे अनाथ मुलांसाठी सुरू केलं, अनाथसाठी. आणि बातमी सदन जे आहे, बातमी सदन हे सुरू केलं कोणासाठी तर हे अंध स्त्रियांसाठी त्यांनी सुरू केलेलं पाहायला मिळतं. राईट, केसरीय हिंद पदवी त्यांना देण्यात आली होती. चला, कोणाला काय अडचण आहे का इथपर्यंत? चालायचं पुढं, चालायचं. घ्या पुढचा प्रश्न घ्या. संपत्तीचा अधिकार कोणत्या घटना दुरुस्तीने कमी करण्यात आला? संपत्तीचा अधिकार कोणत्या घटना दुरुस्तीने कमी करण्यात आला? संपत्तीचा अधिकार तुम्हाला विचारलंय आणि कोणत्या घटना दुरुस्तीनं कमी केलाय हे विचारलंय. म्हणजे तुम्हाला काही महत्वाच्या घटना दुरुस्त्या इथे माहीत असणं गरजेचं आहे. शारदा सदनवर प्रश्न होता, राईट, त्याच्यामुळं मी घेतोय नाही. त्यामुळं व्यवस्थित करा, जेवढं देतोय तेवढं. काही महत्वाच्या घटना दुरुस्त्या लक्षात घ्या, तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही उत्तर देत चला. सांगा बरं, पहिली घटना दुरुस्ती कशासाठी करण्यात आली होती? 31वी घटना दुरुस्ती. मी महत्वाचं घेतो बरं का. 31वी घटना दुरुस्ती, त्याच्यानंतर 42वी घटना दुरुस्ती, त्याच्यानंतर 44वी घटना दुरुस्ती, त्याच्यानंतर 52वी घटना दुरुस्ती, 61वी घटना दुरुस्ती. हे जे महत्वाचं आहे हे मी तुम्हाला सांगतो. 73वी घटना दुरुस्ती, 73 आणि 74वी घटना दुरुस्ती. हे पहिल्यांदा देतो, त्याच्यानंतर आपण आणखी महत्वाचं बघू. पहिली घटना दुरुस्ती मित्रांनो 1951ला झाली आणि याने 9वे परिशिष्ट समावेश करण्यात आले. 9वे परिशिष्ट जे आहे हे या घटना दुरुस्तीला समाविष्ट करण्यात आले. समाविष्ट, ठीक. पुढे 31वी घटना दुरुस्ती ही 1973ला झाली. ही लोकसभा जी आहे, लोकसभेची सदस्य संख्येबद्दल होती. सदस्य संख्या कितीवरून किती करण्यात आली? ही सदस्य संख्या 525 वरून किती करण्यात आली? 545 करण्यात आली. घटना दुरुस्ती 31वी. 42वी घटना दुरुस्ती ही करण्यात आली 1976ला. तिला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं, मिनी कॉन्स्टिट्यूशन. मिनी कॉन्स्टिट्यूशन मित्रांनो, याच्यामध्ये सर्वात महत्वाचं सरनाम्यामध्ये बदल करण्यात आला. एकमेव बदल होता. 3 शब्द सरनाम्यामध्ये टाकण्यात आले. एक धर्मनिरपेक्ष शब्द टाकण्यात आला. परीक्षेला विचारलं जाईल धर्मनिरपेक्ष शब्द कोणत्या घटना दुरुस्तीनं? 42व्या. त्याच्यानंतर समाजवादी शब्द याच घटना दुरुस्तीने समाजवादी. त्याच्यानंतर याच घटना दुरुस्तीने एकात्मता शब्द टाकण्यात आला. एकात्मता. आणखी महत्वाचं 42व्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्य ऍड करण्यात आले. मूलभूत कर्तव्य
हे ऍड करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतं. मूलभूत कर्तव्य हे भाग 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. भाग 4A हे ऍड करण्यात आलं. त्याच्यानंतर 42व्या घटना दुरुस्तीनं भरपूर बदल केले. 44व्या घटना दुरुस्तीने ते रिव्हर्स करण्यात आले. मात्र सर्वात महत्वाचा बदल 44व्या घटना दुरुस्तीनं आपल्याला संपत्तीचा अधिकार जो आहे हा कमी करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर या घटना दुरुस्तीनं आपण जर म्हटलं की 42व्या घटना दुरुस्तीमधील जी घटना दुरुस्ती झाली होती याच्यामधील बदल जे आहेत हे पूर्ववत केले. हे बदल जे आहेत हे पूर्ववत करून घेतले. त्याच्यानंतर 52वी घटना दुरुस्ती सगळ्यांना माहीत पाहिजे ही 1985 ला झालेला आहे. पक्षांतर बंदी कायदा. कोणता कायदा? पक्षांतर बंदी कायदा. 52वी घटना दुरुस्ती. त्याच्यानंतर 61वी घटना दुरुस्ती मतदानाचा अधिकार, प्रौढ मतदानाचा अधिकार 1989 ची घटना दुरुस्ती आहे. मतदानाचा अधिकार जो आहे हा अधिकार 21 वरून 18 करण्यात आला. 18 वर्ष. ठीक आहे. 73वी 74वी घटना दुरुस्ती ही स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भात आहे. स्थानिक स्वराज्य संस्था. ठीक आहे. या काही महत्वाच्या घटना दुरुस्त्या. सर्वात महत्वाचे इथं ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर. 9वे परिशिष्ट राईट ऍड करण्यात. या पुढचा प्रश्न. मूलभूत कर्तव्य राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये येतात? काय म्हणतायत हे चर्चा करताना? चला, मूलभूत कर्तव्य घटनेच्या कोणत्या भागामध्ये येतात? मित्रांनो, तुम्हाला माहित असायला पाहिजे आपल्या राज्यघटनेमध्ये एकूण 25 भाग आणि 12 अनुसूच्या आहेत. 25 भाग आणि 12 अनुसूच्या आहेत. भागामध्ये विचारले भाग किती आहेत? 25. यापैकी काही महत्वाचे भाग ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न आलेला आहे, जसं मूलभूत कर्तव्याचा प्रश्न आहे. मित्रांनो, राज्यघटनेचा भाग 1 जो आहे बघा, एकूण भाग किती आहेत राज्यघटनेमध्ये? एकूण भाग आहेत 25 आणि परिशिष्ट किती आहे किंवा अनुसूच्या किती आहे? तर अनुसूच्या आपल्याला पाहायला मिळतात. अनुसूची आपल्याला पाहायला मिळते किती? तर अनुसूची आहे 12. आता यापैकी भाग 1 जो आहे हा आहे संघराज्य आणि राज्यक्षेत्र. संघराज्य व राज्यक्षेत्र. जर तुम्हाला विचारलं भाग 1 मध्ये कलम किती ते किती आहे, तर भाग 1 मध्ये कलम 1 ते 4 आपल्याला पाहायला मिळतं. भाग 2 जर तुम्हाला विचारला राज्यघटनेचा भाग 2 हा कशाशी संदर्भात आहे, तर हा नागरिकत्वाशी संदर्भात आहे. नागरिकत्व. पहिले 4-5च भाग महत्वाचे विचारले जातात. नागरिकत्व कलम किती ते किती पर्यंत आहे? नागरिकत्व कलम 5 ते आपल्याला 11 पर्यंत पाहायला मिळतं. 5 ते 11. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न म्हणजे तिसरा भाग, भाग 3 जो आहे हा भाग 3 आहे मूलभूत हक्कासंदर्भात. मूलभूत हक्कासंदर्भात राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क हे कलम 12 ते 35 मध्ये दिलेले किंवा या राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये दिलेले आहे. त्याच्यानंतर मार्गदर्शक तत्वे येतात भाग 4 मध्ये. भाग 4 मार्गदर्शक तत्वे. मार्गदर्शक तत्वे. तर मार्गदर्शक तत्वे कुठून कुठपर्यंत? हे सुरू होतात कलम 36 पासून कलम 36 ते कलम 51 पर्यंत. कलम 36 ते 51 पर्यंत. मित्रांनो, हा महत्वाचा भाग IMP. इथं काय विचारले तुम्हाला? मूलभूत कर्तव्य विचारले. तर भाग 4.1.1 येतो. हा भाग 4.1 किंवा 4A. या भाग 4A मध्ये मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलेले. मूलभूत कर्तव्य कोणतं कलम ऍड करण्यात आले? याच्यामध्ये कलम 51A ऍड करण्यात आले. कलम 51A मूलभूत कर्तव्य. क्लिअर? चला पुढे चला. 6 नंबर हा भागावर प्रश्न आहेत. त्याच्यानंतर भाग जर 5 तुम्हाला विचारला, भाग 5, तर हा आहे संघराज्याशी संबंधित.
संघ राज्य म्हणजे केंद्र शासन आपण म्हटलं तरी चालतं. याच्यामध्ये राष्ट्रपती आले तुमचे, याच्यामध्ये पंतप्रधान आले, उपराष्ट्रपती आले, सगळं 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 याच्यामध्ये. क्लिअर. त्याच्यानंतर भाग 6 जर तुम्हाला पाहायला मिळतो, तर भाग 6 जो आहे हा राज्याशी संबंधित आहे. राज्य धोरण म्हणजे याच्यामध्ये प्रत्येक राज्य आलंय, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री, राज्यपाल, उपमुख्यमंत्री वगैरे वगैरे, उपमुख्यमंत्री त्याच्यात नाही समजा, सॉरी, मंत्रिमंडळ वगैरे वगैरे सगळं. हा एक महत्वाचा भाग, भाग 9 जो आहे, हा भाग 9 आपल्याला पंचायत राज संदर्भात पाहायला मिळतो. पंचायत राज. क्लिअर. चला, इथं विचारले मूलभूत कर्तव्य राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये, मात्र भाग 4 मध्ये कोणत्या, भाग 4A मध्ये आपल्याला आढळून येतात. भाग 4A मध्ये. क्लिअर. समजते का रे. भाग 4A मध्ये. क्लिअर. हा घ्या पुढचा प्रश्न. इंद्रावती नदी पुढीलपैकी कोणत्या राज्यातून वाहत नाही. इंद्रावती नदीवर विचारण्यात आलेला प्रश्न. मित्रांनो, इंद्रावती नदी महाराष्ट्रात कुठे आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडला की सर महाराष्ट्रात कुठे आहे इंद्रावती नदी. महाराष्ट्रात तर नाही. उत्तर आहे तसं नाहीये मित्रांनो. महाराष्ट्राच्या परीक्षेत प्रश्न आला ते असू शकते महाराष्ट्रामध्ये इंद्रावती नदी. जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तो गोदावरी नदीचा उगम जो आहे हा होतो इथं त्र्यंबकेश्वर या ठिकाणी. ही गोदावरी नदी बरं का, हे जी मी तुम्हाला देतोय ही गोदावरी नदी. इंद्रावती गोदावरी नदीचीच उपनदी आहे. उगम झाल्यानंतर अशा पद्धतीनं नांदेडमधून ही जाती तेलंगणामध्ये, आणि तेलंगणामधून परत गडचिरोलीमध्ये ही नदी डोकं वर काढते. गडचिरोलीमध्ये जशी ही नदी आली, हिच्या 3 महत्वाच्या उपनद्या, एक पैनगंगा नदी, दुसरी वर्धा नदी, आणि तिसरी वैनगंगा नदी, यांचा एकत्रित संगम जो आहे हा ओळखला जातो प्राणहिता नावाने. आणि ही प्राणहिता नदी जशी इथं येऊन मिळाली, प्राणहितेच्या बाजूलाच या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक नदी सोमनूर या ठिकाणी येऊन मिळते. हिचं नाव आहे इंद्रावती नदी. कोणती नदी. इंद्रावती नदी. आणि या इंद्रावती नदीवर तुम्हाला प्रश्न आलेला आहे. बघा, इंद्रावती नदीवर प्रश्न आलेला आहे कोणत्या राज्यातून वाहते वगैरे वगैरे. मित्रांनो, इंद्रावती नदीचा उगम जर तुम्हाला विचारला, इंद्रावती नदीचा उगम हे माहीत पाहिजे. आता एवढे डिटेल प्रश्न येत आहेत तर आपल्याला सर्वकष अभ्यास असणं गरजेचं आहे. हिचा उगम जो आहे हा आपल्याला मुंगेर या ठिकाणी पाहायला मिळतो. मुंगेर पर्वत ओडिसा राज्यामध्ये हा पर्वत आहे. ओडिसा राज्यामध्ये हा पर्वत आहे. त्याच्यानंतर या नदीचा प्रवाह जर तुम्हाला विचारला, या नदीचा प्रवाह एकूण 3 राज्य. या नदीचा प्रवास सुरू होतो तो म्हणजे ओडिसा राज्यामधून. ओडिसामधून ही नदी येते छत्तीसगडला, आणि नंतर यमएच म्हणजे महाराष्ट्रामध्ये ही नदी येते. ही नदी गोदावरी नदीची उपनदी आहे. गोदावरी नदीची उपनदी आहे. उपनदी आहे. या नदीची एकूण लांबी जर तुम्हाला विचारली, एकूण लांबी इंद्रावती नदीची, तर एकूण लांबी आपल्याला पाहायला मिळते 535 किलोमीटर. आणि जर महाराष्ट्रातली लांबी विचारली तर महाराष्ट्रातली लांबी आपल्याला पाहायला मिळते 129 किलोमीटर. किती किलोमीटर. 129. महाराष्ट्रात केवळ गडचिरोली जिल्ह्यामधूनच नदी वाहते. कोणत्या जिल्ह्यामधून. गडचिरोली जिल्ह्यामधूनच नदी आपल्याला वाहताना पाहायला मिळते. मित्रांनो, गोदावरी आणि इंद्रावतीचा एक संगम आहे. गोदावरी इंद्रावती या 2 नद्यांचा संगम जो आहे हा होतो सोमनूर या ठिकाणी. कुठं. सोमनूर या ठिकाणी. सोमनूर या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये हिचा संगम आपल्याला गोदावरीमध्ये पाहायला मिळतो. मित्रांनो, ही जी नदी आहे इंद्रावती नदी, या इंद्रावती नदीवर एक धबधबा आहे आणि या धबधब्याचं नाव आहे चित्रकूट धबधबा. चित्रकूट धबधबा. कोणता धबधबा. चित्रकूट धबधबा. समजते. येते लक्षात. तर
आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी आपण थांबूया. हे जे सगळं मी घेतलेलं आहे हे एका पीपीटीच्या स्वरूपामध्ये, पीडीएफच्या स्वरूपामध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करतो. तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि पुन्हा उद्याच्या लेक्चरमध्ये आपण भेटूया. इथपर्यंत कोणाला काय अडचण असेल तर विचारू शकता. जॉग्राफी बाय शिंगारे सर हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि जे मुलं नवीन जॉईन झालेले असतील तर लेक्चर लाईक करा, जेणेकरून लवकरात लवकर तुमच्या समोर येण्यासाठी मला स्फूर्ती येईल. ठीक आहे, चला. आणि लेक्चर कसं वाटलं हे कमेंट करून सांगा, विसरू नका, कारण आपल्याला आणखी काही नवीन विषय तुमच्या समोर घेऊन येता येते. हा घेतो मॅडम, कृतिका मॅडम घेतो, मी ट्राय करतो. ठीक आहे, चला. आजच्या लेक्चरमध्ये आज आपण इथं थांबतोय. राहिलेला भाग आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करतोय. आन्सर सांगा सर, मला प्रश्न पाठवून द्या. आता इथं प्रत्येकाचं घेणं शक्य नाही. काय प्रश्न आहे तुमचा? प्रश्न मला पाठवून द्या. माझा नंबर आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरही नंबर आहे, तिथून तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.